नमस्कार, मी प्रशांत चोहेकर. आवाज इंडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेचे बिगुल वाजले असून वंचित बहुजन आघाडीची स्थापना 2 वर्षापूर्वी झाली. या वंचित बहुजन आघाडीने शिवसेना भाजप युतीबरोबर काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना चांगलाच घाम फोडलेला आहे. नेमकं वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात किती जागा लढणार, किती निवडणूक जिंकणार, किती मते घेणार याचा धोका कोणाला होणार याबाबत आपण आज वंचित बहुजन आघाडीचे स्टार प्रचारक आणि ममाणे यांच्यासोबत आहोत. नमस्कार सर. जय भीम. जय भीम. सर, मी तुम्हाला विचारू शकतो की वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात नेमक्या किती जागा लढवणार आहे आणि त्याचा प्रचार नेमका कशा प्रकारे असणार आहे? खरं तर पहिल्यांदा प्रशांत चोहेकर आणि आवाज इंडिया या चॅनलचं मी मनापासून स्वागत करतो. कारण महाराष्ट्रातले असे सगळे चॅनल्स आज वंचित बहुजन आघाडीच्या सोबत उभा राहायला लागले आणि ते जे आज ही वैचारिक बांधिलकी जपतायत, मला वाटतं की ही स्वागतार्ह गोष्ट आहे. कारण एका बाजूला इथली ब्राह्मणी मीडिया सरळ इथल्या प्रस्थापित सगळ्या राजकारणाला, घराणेशाहीच्या राजकारणाला मदत करत असताना इथले सामाजिक बांधिलकी मांडणारे संवेदनशील जे काही पत्रकार आहेत आणि त्यांचे चॅनल छोटे असतील, परंतु ते एका सत्याच्या बाजूनं आणि भूमिका घेणाऱ्या आणि सर्वसामान्यांचा चेहरा बनणाऱ्या बाजूने उभा राहायला लागले आहेत. मला वाटतं की ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे, स्वागतार्ह गोष्ट आहे. त्यामुळे पहिल्यांदा मला तुम्ही इथं बोलवल्याबद्दल मी तुमचं स्वागत करतो. राहिला मुद्दा वंचित बहुजन आघाडीचा. वंचित बहुजन आघाडीचं जे काही वादळ आहे ते वादळ आता भारतभर सुरू झालेलं आहे. कारण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं घडलेलं आहे की सर्वसामान्य माणसं की ज्यांना चेहरे नाही आहेत, जे वेगवेगळ्या जातीमध्ये, इथल्या छोट्या जातीमध्ये विभागून जे एक प्रस्थापिताचं राजकारण करण्यामध्ये, मतदान करण्याचं जे काम करत होते, त्यांच्यामध्ये एक नवा स्वाभिमान जागे होण्याचं काम सुरू झालेलं आहे. सामान्य माणसं वंचित बहुजन आघाडी आणि अर्थात या सगळ्यांचे ज्याला आपण एकत्र करण्याची जी भूमिका घेत आहेत ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, त्यांच्यावर विश्वास ठेवून इथली कष्टकरी, सामान्य, दलित, आदिवासी आणि जातीच्या अंगाने बोलायचं असेल तर इथले मुस्लिम, इथले धनगर, इथले लिंगायत, इथले वंजारी, इथले होलार, म्हणजे ज्या जाती कुणालाही माहीत नव्हत्या त्या जाती आज एकवटून या ठिकाणी बाळासाहेबांचं नेतृत्व मान्य करून एका जागाने यायला लागलेले आहेत. मला वाटलं हे वादळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं. महाराष्ट्रात एकूण किती जागा लढवणार? नाही, ऑलरेडी आम्ही जाहीर केलेलं आहे की महाराष्ट्रात 48 जागा आम्ही लढवणार आहोत. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट, इथलं काँग्रेस असेल, इथलं राष्ट्रवादी असेल, इथली शिवसेना असेल, इथलं भाजप असेल, ह्यांची युती आणि ह्यांची भांडणं यामध्ये जो एक तणाव तयार झालेला आहे, ते तणावमधून त्यांची जी उमेदवारी घोषित करण्याचं जे काही कुरघोड्या सुरू झाल्या, याला देखील वंचित बहुजन आघाडीनं एक आदर्श निर्माण करून दिलाय की पहिल्यांदा जिथं सभा झाला तिथला कष्टकरी सामान्य माणसामध्ये काम करणारा उमेदवार आपण दिलेला आहे. म्हणजे आज आपण 48 जागा जाहीर पण केलेल्या आहेत आणि आमचे जे काही उमेदवार आहेत ते उमेदवार ऑलरेडी कामाला पण लागलेले आहेत. 48 जागा जाहीर झाल्या असल्या तरी नेमक्या यामध्ये किती सीटा, किती उमेदवार विजयी होतील? आता कसं आहे की आम्ही काय तर बोलण्यापेक्षा इथले जे काही कौल इथल्या सगळ्या चॅनल्सने, सामाजिक संस्थेने, प्रसार माध्यमाने जे कौल तयार केलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे, अनिल ममानेंचं म्हणणं नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की वंचित बहुजन आघाडीच्या 18 जागा निवडून येतील. मला वाटतं की हे अनिल ममानेंचं मत नाही आहे, हे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं मत नाही आहे, हे असुद्दीन ओवेसी साहेबांचं मत नाही आहे, हे ॲडव्होकेट अण्णाराव पाटलांचं मत नाही आहे. हे इथले प्रस्थापित ज्यांचं काय म्हणतोय की त्यांचा कौल जो असेल किंवा त्यांचं जे एकूण निवड प्रक्रियेमध्ये जे काही मत असेल त्या पद्धतीनंच पुढं निकाल लागतो असं ज्यांची विश्वासार्हता आहे, अशी सगळी प्रसार माध्यम असं म्हणतायत की वंचित बहुजन आघाडीच्या 18 जागा येतील. असं म्हटलं जातं की वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे किंवा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जिथे उभारतील तिथे काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना फटका बसणार आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, मी खरं सांगतो तुम्हाला की वंचित बहुजन आघाडी ही ना ए टीम आहे ना बी टीम आहे, ही महाराष्ट्रातली किंग टीम आहे. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातलं राजकारण हे वंचित बहुजन आघाडीला बाळासाहेब आंबेडकरांना घेतल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. आम्ही किंग मेकर आहे, लक्षात ठेवा. उलट आमचं असं म्हणणं व्हायला लागलेलं आहे की काँग्रेस आमची बी टीम आहे. का? त्याचं कारण असं आहे की आमची सरळ लढत इथल्या भाजप आणि शिवसेनेच्या एकीसोबत आहे. त्याचं कारण असं आहे की यांनी
सगळ्या एकूण चौकटीमध्ये पहिली भूमिका जी घेतली ती घटना बदलाच्या भूमिकेत सोबत असणारी RSSचं काय सगळं राजकीय फ्रंट आहे आपल्याला माहिती आहे. तेव्हा आम्ही असं म्हटलेलं आहे की RSSला संविधानाच्या चौकटीमध्ये आणायला पाहिजे. ही आमची प्रामाणिक भूमिका असल्यामुळे आमची लढत काँग्रेस आमच्या समोर काँग्रेस हरलंय ऑलरेडी लक्षात. त्यामुळं आम्ही बी टीम असण्याचं कारण नाहीये. वैपरीत्यास काय पण बोलतात हो. तुम्हाला जेव्हा घराणेशाहीचं राजकारण तुमचं लोक नाकारायला लागली आणि तुमच्या असं लक्षात आलं की तुमचा पराभव होतोय तेव्हा तुम्ही काय पण टीम म्हणणार हो. त्याला काय अर्थ नाहीये. त्याचं कारण असं आहे की मुळात असुद्दीन ओवेसी साहेबांचं मुस्लिमांचं जे काही मतदान आहे ते काय काँग्रेसचं मतदान नाही आहे. इथले जे काही धनगर असतील, लिंगायत असतील, जे BJP मधून आणि RSS ह्याच्यामधनं बाहेर पडायला लागलेले आहेत, आम्ही कुणाला धक्का दिलेला आहे? आम्ही इथल्या भाजप आणि शिवसेनेच्या युतीचं जे काही राजकारण आहे त्यांना धक्का दिले. तिथली सगळी ओबीसीची मंडळी आम्ही बाहेर काढतो. त्यामुळं आम्ही काँग्रेस BJPचं बी टीम असण्याचं कारण नाही. आमची सगळी भाषणं तपासा, आमचा अजेंडा तपासा. अहो जर भाजप आणि काँग्रेसची बी टीम आम्ही आहे असं वाटत असेल तर RSSला सगळ्यात जास्त अंगावर वंचित बहुजन आघाडीने घेतलेलं आहे, जे काँग्रेसनं पण घेतलं आहे. उलट आमचं म्हणणं असं आहे की BJP आणि जी शिवसेना आहे ही जर कडवे हिंदुत्व असेल, हार्ड हिंदुत्व असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी सॉफ्ट हिंदुत्व आहे. राष्ट्रवादीमध्ये सगळ्यात जास्त सनातनचे आणि जो काय संभाजी भिडे आहेत ना त्या संभाजी भिडेचे समर्थक आहेत. ते कसे काय पुरोगामी धर्मनिरपेक्ष होऊ शकतात? उलट आमचं असं म्हणणं आहे की हे मिली भगत आहे, त्यांना आपल्या घराणे. परवा त्या सुप्रिया सुळे असे म्हटल्या की माझ्या पाहुण्या रावळ्याचे 8 उमेदवार आहेत, म्हणजे माझे नातेवाईक, आमचे नाते म्हणजे लोकसभेच्या 8 जागा ह्या त्यांच्या फॅमिलीमध्ये आहेत. मला वाटते की ही डेंजर गोष्ट आहे, हे चांगली गोष्ट नाही आहे. सामान्य माणसं विचार करतायत आणि सामान्य माणसं आमच्यासोबत उभा राहताना आम्हाला पैसे पण देत आहेत. आता परवा दिवशी कोल्हापूरमध्ये जे भाजप शिवसेनेची सभा झाली, उद्घाटनाची सभा, तिथं माणसं तुम्ही मीडियावाले बघा, तिथं माणसं कर्नाटक मधून आणले हो. आमच्या सगळ्या माणसं बोलवायला लागली नाहीत, स्वतःचं पाणी भाकरी बांधून आमच्या सगळ्याला कोल्हापूरच्या आली होती. वंचित बहुजन आघाडीने सोशल मीडियावर खूप चांगल्या पद्धतीनं प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मत द्यायला आपल्या नशिबात नसलं तरी त्यांचे रक्त, त्यांचे नातं असलेले प्रकाश आंबेडकर यांना मत द्यायला तुमच्या नशिबात आहे. ही शेवटची संधी आहे, दौडू नका. अशा प्रकारचं सोशल मीडियावर गाण्याने खूप मोठ्या प्रकारे मुसंडी मारलेली आहे. सोशल मीडिया व्यतिरिक्त आणखी काही तुम्ही प्रचाराच्या मोहिमा राबवल्या आहेत का? मी काय म्हटलं की मुळात मुद्दा असा आहे की आम्ही काय फार असे डावपेच केले, काहीतरी असे 4 पैसे देऊन टीम तयार केल्या, असं काय केलं. आमचं हे सगळं घडण्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की इथल्या सर्वसामान्य गल्लीत पण अनरॅड मोबाईल वापरल्या पोराला असं वाटायला लागलेलं आहे की मी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे आणि मी या सोशल मीडियाचा वापर करायला पाहिजे. त्यामुळं आमची एखादी पोस्ट पडते तेव्हा लाखो पोस्ट शेअर होतात. त्याचं कारण असं आहे की सोशल मीडिया वापरण्याचा जो अवेअरनेस असतो, तो अवेअरनेस आपलं राजकारण करण्यासाठी, कष्टकरी सर्वसामान्यांचं चेहरे नसणाऱ्या माणसाचं राजकारण करण्यासाठी जी जाणीव तयार करायची जी गोष्ट आहे ती जाणीव वंचित बहुजन आघाडीने केली. शेवटचा प्रश्न, वंचित बहुजन आघाडीमधून मराठासह 12 बलुतेदारांना उमेदवारी दिलेली आहे. खरं तर आता इथून पाठीमागचा इतिहास बघता ज्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या किंवा बसपचे उमेदवार असतील त्यांना केवळ बौद्ध जातीचंच मतदान पडतं. तर आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मराठासह 12 बलुतेदारांना उमेदवारी दिले आहे. तर बौद्ध समाजासह इतर समाज वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार नाही. मुळात मुद्दा असा आहे, तुम्हाला सांगतो की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की एक जातीय राजकारण आपल्याला करता येत नाही. आणि मुळात असं आहे की एक जातीय राजकारण तुम्हाला सत्तेमध्ये प्रभाव निर्माण करता येत नाहीये. त्यामुळं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जो एक सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला की ज्यामध्ये जे जे विचाराच्या अंगाने समविचारी आहे, हे बघा, जात ही कधीही विचाराच्या अंगाने एक नसते, तुमचं तत्वज्ञान काय आहे. त्यामुळं वंचित बहुजन आघाडी जी आहे ती एका फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या पार्श्वभूमीवरनं एकत्र आलेली टीम आहे. मग त्यामध्ये सगळ्या जातीचे लोक येत आहेत. मला सांगा ना, महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पहिल्यांदा असं घडलेलं आहे की इथला मुस्लिम, इथला धनगर, इथला लिंगायत
इथला जो स्वतःला काय म्हणतो की या सगळ्या जाती व्यवस्थेच्या चौकटीत बांधणारा माणूस अस्पृश्य समजला गेलेल्या एका जातीला, ज्याला आपण दलित म्हणून ओळखलं जातो, त्यांचं नेतृत्व आनंदाने डोक्यावर घेऊन नाचायला लागलेले आहे. तुम्हाला मतदान करतील अशी अपेक्षा वाटते? 100%. त्याचं कारण असं आहे की सगळ्यात जास्त प्रचार तेच करायले. आमच्या सभेमध्ये मुस्लिम आहेत, धनगर आहेत. त्याचं कारणच आहे हो. मला सांगा ना, इथल्या काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीवाल्यांनी आत्ताच्या ह्याच्यामध्ये एका धनगराला उमेदवारी दिली का? वंचित बहुजनाकडे 7 उमेदवार धनगर आहेत. लिंगायत माळी समाजाची, कोल्हापूरचा विचार केला तर माळी समाजामध्ये लिंगायत एका एज्युकेटेड महिलेला आपण उमेदवारी दिलेली आहे. हातकणंगले म्हणजे हाजी असलम सय्यद जे आहेत ते मुस्लिम. काय सांगा ना, म्हणजे आम्ही प्रॅक्टिकल जसं बोलतो तसं वागतो आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य आणि ज्याला तुम्ही असं म्हणताय की इतर जातीय, आत्ता असं झालेलं आहे की इतर जातीय मतदानच जास्त पडणार आहे का? तिथे तर वैतागलेत ना. एक राष्ट्रवादी मराठ्यांची पार्टी, भाजप, बाकी सगळं जर बघितलं तर एक जाती त्यांच्या बघा उमेदवाराची लिस्ट. सगळ्यात जास्त ज्यांनी जातीच्या अंगानं दहशत निर्माण केली, वर्णव्यवस्थेच्या अंगानं वरच्या स्थानाला राहिले, ते खालच्या माणसांना घेऊन काय करू इच्छित नाही आहेत. त्याचा जो असंतोष आहे तो वंचित बहुजन आघाडीने एकत्र केलेला आहे. आणि इथल्या सामान्य माणसाला, चेहरा नसणाऱ्या माणसांना, ओळख नसणाऱ्या माणसांना, पैसे नसणाऱ्या माणसांना आणि ज्यांचं काय म्हणतो की सोशल अंगानं फार काहीतरी वजन आहे असं नाही. आमची माणसं स्वतःचा वडापाव खातात आणि जाऊन प्रचार करायला लागले. मला वाटतं हे लय मोठं आहे. आमचे कलाकार स्वतः जाऊन गाणी म्हणायला लागलेले आहेत. आमचा हलगी वादक दारात जातोय, हलगी वाजवतोय. लक्षात ठेवा, तो हलगी वाजवतोय तो माणूस होतोय, बाबा वाजवू नकोस, तुलाच मतदान देणार आहे म्हणतो आणि मग आमचा हलगी वाजव दुसऱ्या ठिकाणी जातो. आणि हे काय बारक आहे का? सगळ्यात बारक्या माणसाला असं वाटायला लागले की वंचित बहुजन आघाडीला मत मिळायला पाहिजे. मला वाटतं की ही खूप मोठी आणि ऐतिहासिक गोष्ट आहे आपल्या. त्यामुळं महाराष्ट्राचं राजकारण आणि भारताचं राजकारण वंचित बहुजन आघाडीला घेतल्याशिवाय होणार नाही. त्यामुळं वंचित आघाडी बी टीम वगैरे असली भानगड नाही, तर किंग टीम आहे हे आपल्याला आता मान्य करावं लागेल. नक्कीच आपल्या वंचित बहुजन आघाडीचे नेते खासदार ओवीसी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यासह आपल्या सर्वांना शुभेच्छा. आपल्याला यश मिळो हीच मानाचा जय भीम. थँक्यू. जय भीम.